झाले जे काही आम्ही प्रॉब्लेम्स बघितलेले आहेत भुसावळमध्ये, महिला म्हणून बघायचं झालं, माणसाला लागतं पाणी झालं, रस्ते झाले, वीज झाली, या सर्व मी भुसावळचीच राहणारी आहे. माझा जन्मही इथेच झालेला आहे. मी माझं मास्टर्स कंप्लीट केलंय पुण्यावरून. मला की आपल्याला शिक्षणही घ्यायचं झालं तरी भुसावळमध्ये तेवढे उपलब्ध नाहीये आपल्याकडे. त्याबद्दल बोलायचं झालं तर 10 किंवा 15 हजारासाठी आपल्या इथून युवकांना मायग्रेट होऊन जळगाव, मुंबई किंवा पुणे सारख्या शहरात जावं लागतं. भुसावळ म्हणजे तर ते मीडिएटर आहे सगळ्यांचं. आपल्याकडे सध्या तरी महिला तितके सुरक्षित नाहीये. आपण खूप सगळे केसेस आतापर्यंत ऐकत आलेलो आहे. आपल्याकडे अशा काही महिला आहेत ज्या रात्रीपर्यंत जॉब करतात. प्रीतीताईंनी ही हिंमत केली होती, पण विरोधकांनी खूप म्हणजे एकदम आडीसोटीचा जोर लावून त्यांना बसवण्याचा प्रयत्न केलेला आहे. जसं त्यांनीही म्हटलेलं आहे की त्यांचाही सपोर्ट आम्हाला आहेच, तर आम्ही मिळून पुढे काहीतरी नक्कीच चांगलं करू. त्या आमच्या बहिणच आहेत आणि त्या आम्हाला पूर्णपणे पाठिंबा देणारच असा माझा विश्वास आहे. लेवा पाटील समाजाची सून असता पूर्ण लेवा पाटील समाज हा माझ्या पाठीशी आहे हे मला नक्कीच माहिती आहे. मित्रांनो नमस्कार, मी श्रीकांत वानखेडे आणि MH19 न्यूजच्या विधानसभा महासंग्राम कार्यक्रमामध्ये आपलं स्वागत आहे. मित्रांनो, महाराष्ट्रामध्ये सह भुसावळमध्येही विधानसभेची रणधुमाळी सुरू झालेली आहे. सर्वांना या ठिकाणी आपले रंगशिंग फुकलेले आहेत. सगळीकडे प्रचाराला सुरुवात झालेली आहे आणि बऱ्यापैकी लोकांना भुसावळ विधानसभेसाठी आपली उमेदवारी दाखल केलेली आहे. त्यापैकी एक अपक्ष उमेदवार आज आपल्या सोबत आहेत. स्वाती कुणाल जंगले आपल्या सोबत जोडलेले आहेत. बऱ्यापैकी चर्चा चालू होती, पण आपण जर या वेळेला जर चित्र बघितलं की एक महिला म्हणून त्यांना अपक्ष उमेदवार या ठिकाणी दाखल केलेले आहेत, तर त्यांचं विजन काय आहे, काय असणार आहे, आज थेट आपण त्यांना स्टुडिओमध्ये बोलवलेलं आहे. तर सर्वप्रथम MH19च्या विधानसभा महासंग्राम कार्यक्रमामध्ये आपलं स्वागत आहे. धन्यवाद. एक महिला म्हणून आपण अपक्ष उमेदवारी दाखल केलेली आहे, तर आपले विजन काय आहेत? सध्या तर भुसावळचा विकास हेच विजन आहे. जसं आम्ही आतापर्यंत परिस्थिती फेस करत आलेलो आहे. काही वर्ष झाले जे काही आम्ही प्रॉब्लेम्स बघितलेले आहेत भुसावळमध्ये, ते प्रॉब्लेम्स बघता सामान्य नागरिक असताना आम्ही आतापर्यंत काहीच करू शकलो नाही. बऱ्याच वर्षांपर्यंत आम्ही विचार केला की आता काहीतरी परिवर्तन होणार आहे, पण आतापर्यंत काही न झालेले बघता आम्हाला असं वाटलं की आता आम्ही स्वतः पुढे येऊन काहीतरी करायला पाहिजे आणि त्यासाठीच आम्ही आता इथे आहोत. नाही, जसं की आता आपण भुसावळचं चित्र बघितलेलं आहे की आपण विकासाच्या मुद्द्यावर बोललेत. आपण एक महिला म्हणून कसं बघतात राजकारण, आणि पहिल्यांदाच तुम्ही या राजकारणामध्ये प्रवेश केलेला आहे, तर एक महिला म्हणून तुम्ही राजकारणाला कसं पाहतात? तर पहिला मुद्दा तर मी किंवा माझ्या फॅमिलीमध्ये कोणीही राजकारणामध्ये नव्हतं, पण जसं मी म्हटलं की परिस्थिती बघता आम्हाला या रणांगणात उतरावं लागलेलं आहे. आणि महिला म्हणून बघायचं झालंच तर जे काय आम्ही प्रॉब्लेम्स फेस करतोय सध्या, म्हणजे बेसिक प्रॉब्लेम्स आहे जे सर्वसामान्य माणसाला लागतं. पाणी झालं, रस्ते झाले, वीज झाली, या सर्व समस्यांना आतापर्यंत आम्ही सामोरे जात आलोय. तर त्यांना कसं सोडवायचं हे बघता आम्ही विचार केला की आपण सुरुवात करू शकतो इथूनच, स्वतः उभं राहून सर्वांचे प्रॉब्लेम सॉल्व्ह करू शकतो. तर त्यासाठीच आता आमचं पुढचं जे काय असणार आहे कार्यात असणार आहे. ताई, जसं की तुम्ही सांगत आहात की तुम्ही विजन या ठिकाणी मांडलेलं आहे, मात्र आपल्याला ती सुरुवातच करायची होती. तुमचं शिक्षण वगैरे काय झालेलं आहे आणि तुमची कोणतीही राजकीय पार्श्वभूमी नाही आहे, मग तरी देखील असं अचानक तुम्हाला का वाटलं की आपण बघत आहोत की 15 वर्षापासून सतत या ठिकाणी एकच आमदार आहेत, त्यांच्या विरोधात तुम्ही कसं लढणार? मग तर सर्वप्रथम मी भुसावळचीच राहणारी आहे. माझा जन्मही इथेच झालेला आहे. आम्ही आधी खरका रोडला राहायचो आणि मग तिथून आम्ही शिफ्ट होऊन आता घोडेपीर बाबा साईडला आम्ही राहायला आलेलो आहे. सो तिथे आम्ही बघितलं की जे काय प्रॉब्लेम्स आतापर्यंत आम्हाला फेस आम्ही करतोय, जसं पाण्याचा मुद्दा झाला आणि रस्त्यांचा मुद्दा झाला, आणि त्यानंतर शिक्षणाचं झालं तर मी माझं मास्टर्स कंप्लीट केलंय पुण्यावरून. तर शिक्षणाचाही मुद्दा असा झाला की आपल्याला शिक्षणही घ्यायचं झालं तरी भुसावळमध्ये तेवढे उपलब्ध नाहीये आपल्याकडे फॅसिलिटीज. सो त्या सगळ्या गोष्टींसाठी बाहेर जावं लागतंय, किंवा आपल्याकडे युवाही आता तेवढे भुसावळात बघायला गेले तर राहिलेले नाही आहेत, आणि बेसिक नीड्स पण इथे जे काही पूर्ण व्हायला पाहिजे त्या नाही आहेत. तर त्या सर्वांसाठी आपण काहीतरी करायला पाहिजे हेच मला वाटतं. ताई, जसं की आता आपण युवाचा मुद्दा बोललात आणि शिक्षणाच्या मुद्द्यावर बोललात, समजा आपण जर निवडून आले तर युवकांसाठी बेरोजगारीचा सगळ्यात मोठा प्रश्न या ठिकाणी निर्माण झालेला आहे, आणि आपण त्या बेरोजगार युवक असतील त्यांना आपण काय देणार?
तर जसं रोजगारबद्दल बोलायचं झालं तर 10 किंवा 15 हजारासाठी आपल्या इथून युवकांना मायग्रेट होऊन जळगाव, मुंबई किंवा पुणे सारख्या शहरात जावं लागतं. तर जर त्याच मोठ्या कंपन्या आपण MIDC मध्ये आणण्याचा प्रयत्न केला, IT कंपनीज झाल्या किंवा बाकीचे सेक्टर झाले, जसं आपल्याकडे मोठं जंक्शन आहे भुसावळ म्हणजे, तर ते मीडिएटर आहे सगळ्यांचं. तर त्याचा आपण फायदा घेतला. तापी नदी आहे आपल्याकडे, त्याचाही आपण जर फायदा घेतला, तिथेही मोठे प्रोजेक्ट आणून आपण जर त्यांचा उपयोग घेतला, तर आपले जे युवक आहेत ते इथेच भुसावळमध्ये रोजगारासाठी कामासाठी थांबू शकता आणि आपल्या भुसावळचा विकास हा युवकाच्याच हातात आहे. तर ते इथे राहून भुसावळला सुधारू शकता असं मला वाटतं. ताई, आपण एक महिला आहात आणि भुसावळमध्ये पण आपल्यासारखे खूप युवक महिला आहेत. त्यांच्या सुरक्षेबद्दल आपण काय बोलाल? तर महिला सुरक्षेबद्दल सांगायचं झालं तर आपल्याकडे सध्या तरी महिला तितके सुरक्षित नाहीये. आपण खूप सगळे केसेस आतापर्यंत ऐकत आलेलो आहे. तर आणि त्यातल्या त्यात आपल्याकडेही अशा काही महिला आहेत ज्या रात्रीपर्यंत जॉब करतायत, पण तरी त्यांना मग आणायला किंवा न्यायला कुठल्या तरी एका पुरुषाची गरज लागतेच आहे. ते स्वतःहून येव जाव करू नाही शकत आहे. सो त्यासाठी पण मला असं वाटतं की आपण एखाद IPS अधिकारी किंवा कोणीतरी नियुक्त करू शकतो आणि भुसावळची सुरक्षा अजून वाढवू शकतो. ताई, आता सगळीकडे प्रचाराला सुरुवात झालेली आहे. तर तुम्ही या सगळ्या गोष्टीकडे कसं पाहतात? कधी सुरुवात करणार आपण प्रचाराला? आतापर्यंत आपण जर बघितलं, एक मोठा विषय, मी महत्त्वाचा विषय तुम्हाला सांगू इच्छितो की आतापर्यंत यादीमध्ये महिलांमधून कोणतंच नाव नाही आहे. एक नाव पुढं आलेलं होतं, प्रीती तोरण महाजन करून, पण त्यांचंही फॉर्म या ठिकाणी रिजेक्ट करण्यात आलेला आहे. मग नंतर आपण एक महिला आहेत, तर याबद्दल आपण काय सांगाल? पहिली गोष्ट तर ही आहे की खूप कमी महिला आहेत ज्या भुसावळमध्ये किंवा छोट्या शहरांमध्ये विधानसभेसारख्या मोठ्या सभेमध्ये उभं राहण्याची हिंमत करतात. प्रीतीताईंनी ही हिंमत केली होती, पण विरोधकांनी खूप म्हणजे एकदम आडीसोटीचा जोर लावून त्यांना बसवण्याचा प्रयत्न केलेला आहे. आम्ही त्यांच्या सामर्थ्यातच होतो. आम्ही शेवटच्या क्षणापर्यंत वाट बघत होतो की त्यांचा जर फॉर्म अप्रूव्ह झाला तर आम्ही अपोजिशनमध्ये त्यांच्या राहणार नाही आणि आम्ही त्यांना पूर्ण पाठिंबा देऊ. पण आता जसं आपण बघू शकतो की त्यांना पूर्णपणे म्हणजे या सगळ्यामधून बाहेर काढून टाकण्यात आलेलं आहे. त्यांना अवैध करून टाकण्यात आलेलं आहे. तर आता मला असं वाटतं की आम्ही पुढे येऊन काहीतरी केलं पाहिजे आणि जसं त्यांनीही म्हटलेलं आहे की त्यांचाही सपोर्ट आम्हाला आहेच. तर आम्ही मिळून पुढे काहीतरी नक्कीच चांगलं करू. म्हणजे जसं की आपण सांगितलेलं आहे की प्रीती महाजन जर रिंगणात असते तर आपण माघार घेतलेली असते आणि त्यांना समर्थन केलेलं असतं. पण आता मात्र चित्र असं आहे की आपण रिंगणात आहेत आणि प्रीती महाजन जे आहे जे रिंगणाच्या बाहेर आहेत. तर तुम्ही त्यांच्याशी चर्चा केली का की आता आपण मिळून निवडणूक लढवायची करून, की असं काय? सामाजिक दृष्टिकोनाने प्रीतीताई तोरण महाजन ह्या माझ्या बहिणच आहे आणि त्यांचा पूर्णपणे पाठिंबा हा आम्हाला असणारच असा माझा विश्वास आहे. ताई, जसं की आपण महाराष्ट्रामध्ये जातीय समीकरणावर राजकारण होत आहे, निवडणूक लढवली जात आहे. आपण जर भुसावळमध्ये जर बघितलं की भुसावळमध्ये लेवा पाटीदार समाजाच हा 6 या ठिकाणी आमदार राहून चुकलेले आहेत. त्याच्यापैकी आपण लेवा पाटील समाजामध्ये सून म्हणून आपण आलेले आहेत. तर आपण पण जातीय समीकरणावर राजकारण करत आहात का? तसं बघायला गेलं तर मी सर्व धर्म समानच मानते. पण बघायला गेलं तर मी लेवा पाटीदार समाजाची आता सून म्हणूनच निवडणुकीत उभे राहण्याची हिंमत केली आहे. कारण पूर्ण लेवा पाटीदार समाज माझ्या मागे पाठीशी खंबीरपणे उभा आहे आणि त्यांच्यामुळे ही निवडणूक आम्ही जिंकणार असं मला वाटतंय. आणि जरी मी निवडून आली तरी मी प्रत्येक समाजाला सोबत धरूनच चालेल आणि सगळ्यांचा विकास करेल हे नक्कीच. ताई, जसं की आता आपण सांगितलंच आहे, भुसावळचं चित्र जर आपण बघितलं तर विकासाबद्दल आपण काय सांगाल? मागील 15 वर्षांचं चित्र बघता विकास असं मला झालेला तर वाटत नाहीये भुसावळामध्ये. कारण ज्या मूलभूत गरजा असतात माणसाच्या, जसं पाणी झाले, रस्ते झाले, त्यांची सुविधा आपल्याकडे अजूनपर्यंत नाहीये. जसं पाण्याचाही मुद्दा झाला तर उन्हाळ्याच्या पिरियडमध्ये खूप असे म्हणजे एरियाज आहेत जिथे 1-1 महिन्यापर्यंत पाणी येत नाही. लोकांना टँकरने पाणी मागवावं लागतं किंवा कुठेतरी दूर जाऊन पाणी आणावं लागतं. म्हणजे आजही 2024 मध्ये ही परिस्थिती आहे. रस्त्यांचं बघायचं झालं तर आताच काही 1-2 हफ्त्यांपूर्वी डागडुगीकरण रस्त्यांचं झालेलं दिसतंय. तेही विधानसभाची निवडणूक आल्यामुळे झालेलं असू शकतं असं मला वाटतं. तर ही सगळा विकास आहे असं मला तरी नाही वाटत.
तर मला असं वाटतं ह्याच्याही पलीकडे काहीतरी विकास भुसावळचा झाला पाहिजे. मोठे कंपनीज इथे आल्या पाहिजे, मोठे प्रोजेक्ट्स इथे आपण आणले पाहिजे, जेणेकरून रोजगारही मिळेल आणि बाकीही ज्या गोष्टी आहेत त्या सुरळीत चालतील आपल्या इथे. तर मी शेवटचा प्रश्न विचारेल तुम्हाला की भुसावळची जनता तुम्हाला बघतच आहात, अनेक महिला म्हणून तुम्ही समोर आलेला आहात आणि महिलांच्या एक छोटे मोठे गरजा असतात, मूलभूत गरजा असतात. तर भुसावळकरांना एक महिला म्हणून तुम्ही काय संदेश देऊ इच्छिता? तर मी भुसावळच्या जनतेला हेच सांगू इच्छिते, गेले काही वर्ष झाले जो काही भुसावळचा आतापर्यंतचा इतिहास आहे त्यामध्ये विकास किती झालेला आहे हे आपण स्वतःच बघितलेलं आहे. तर आता ह्या वेळेस कुठल्याही आमिषाला, कुठल्याही आश्वासनांना बळी न पडता जो तुम्हाला वाटतोय की ज्याला आपण मतं दिल्यानंतर ती व्यक्ती आपल्यासाठी, आपली हक्काची असणार आहे, आपल्यासाठी काम करणार आहे, त्या व्यक्तीला मत द्या आणि भुसावळच्या विकासासाठी आपण सर्वांनी बाहेर येऊन आपल्या मताचा एक चांगला वापर करून मतदान करा. ताई, आपण खूप छान संदेश या ठिकाणी दिला आणि आपण वेळात वेळ काढून MH19 न्यूज स्टुडिओला भेट दिली त्याच्याबद्दल आपला खूप खूप धन्यवाद. मित्रांनो, जे अपक्ष उमेदवार होते स्वाती कुणाल जंगले ते आज आपल्या स्टुडिओला आलेले होते. त्यांना बऱ्यापैकी या ठिकाणी विश्लेषण केलेलं आहे, त्यांचं विजन काय आहे ते मांडण्याचा पूर्णपणे प्रयत्न केलेला आहे. नेमकी शेवटी जनता या ठिकाणी राजा आहेत, त्यांना या ठिकाणी आपलं जे उमेदवार आहे ते या ठिकाणी निवडायचं आहे, आपलं भविष्य कोणाला द्यायचं आहे तुम्ही जनता राजा आहेत, तुम्ही ठरवायचं आहे. ताई, आपला खूप खूप धन्यवाद, आपण स्टुडिओला भेट दिली. तर असेच एपिसोड आम्ही तुमच्यापर्यंत आणत राहू. बघत राहा MH19 न्यूज. ब्युरो चीफ जोयस सय्यद सोबत मी श्रीकांत वानखेडे. धन्यवाद.